ध्येय एज्युकेशन फाउंडेशन्स ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर आज बघूया आपण 10वीचा बुद्धिमत्ता हा विषय आणि त्याच्यामधील कोडिंग, त्याच्यामधील कोणता कोडिंग डिकोडिंग हा घटक। तर कोडिंग डिकोडिंग मध्ये काय असतं, एखादा कोड दिलेला असतो आणि त्याला आपल्याला डिकोड करायचं असतं किंवा एखादा डिकोडिंग करून दिलेला असतं, त्याचा कोड आपल्याला काढायचा असतो। ओके, तर बघा कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत। तर बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 368 म्हणजे यू गॉट स्वीट कशा पद्धतीचं दिलेलं असते बघा। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 368 म्हणजे यू गॉट स्वीट। बघा मी इथे लिहिते 368 म्हणजे यू गॉट स्वीट। आणखी इथे 2 दिलेले आहेत। तर त्या भाषेत गॉटचा संकेत म्हणजे कोड काय आहे, गॉटचा कोड काय आहे हे आपल्याला शोधायचं। आपल्याला काय पाहिजे, गॉटचा कोड पाहिजे आपल्याला। कळलं का, आपल्याला गॉटचा कोड पाहिजे। तर बघा त्या भाषेत गॉटचा संकेत काय असेल, तर 246 म्हणजे आय लाईक स्वीट। 246 म्हणजे आय लाईक स्वीट। आणि 139 म्हणजे यू आर रिच। 139 म्हणजे यू आर रिच। तर आपल्याला शोधायचं आहे गॉटला कोणता नंबर येईल हे आपल्याला शोधायचंय। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कसं शोधायचं, जरा चालवा डोकं, कसं शोधायचं बघा बरं। आता पहिल्यांदा ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे ती शोधूया आपण। बघा इथे या दोघांमध्ये स्वीट, मग इथे असा कोणता नंबर आहे की या दोघांमध्ये कॉमन आहे, हे बघा 6 आहे का नाही कॉमन, या दोघांमध्ये 6 कॉमन आहे बरोबर। तर आपल्याला गॉटचा कोड मिळू शकतो का, नाही मिळू शकत। आता परत बघू, आता दुसरा बघू, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघू। हा बघा यू आणि यू हे आहे का कॉमन। मग आता पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे, हे बघा 3 आणि 3। म्हणजे मी स्वीट साठी हे बघा स्वीट साठी कोणता कोड लिहू शकते, स्वीट साठी 6 कोड लिहिला। आणि यू साठी कोणता कोड चालतोय, यू साठी आपण शोधला 3। ओके, तर स्वीटचा कोड मिळाला आपल्याला 6 आणि यू चा कोड मिळाला 3। तर हे 2 कोड मिळाले। मग आपल्याला जर आता हे 2 कोड मिळाले असतील यू आणि स्वीट, तर फक्त गॉटच राहिला ना, मध्ये गॉटच राहिला का नाही। तर गॉट साठी आपण काय लिहू शकतो, तर गॉट साठी आपण 8 लिहू शकतो। 8 गॉट साठी काय लिहू शकतो, 8। समजतंय का तुम्हाला। ह्या दिलेल्या ह्याच्यावरून ह्याचं डिकोडिंग कसं करायचं, ते एक सेंटेन्स दिलंय त्याच्यासाठी हे कोड दिलंय, हा कोड दिलाय ह्याच्यासाठी हे सेंटेन्स दिलंय, हा एक कोड दिलाय ह्याच्यासाठी हे एक सेंटेन्स दिले। तर ह्या 3 वाक्यांवरून आपल्याला
सांगितलंय काय, फक्त गॉटचा कोड काय आहे ते आपल्याला शोधायला सांगितलंय. तर गॉटचा कोड कसा काढायचा, पहिल्यांदा जे कॉमन आहेत, जे दोन्ही मध्ये दिसत आहेत, त्याचा कोड काय येईल हे बघायचं. ह्याचा स्वीट तर ह्या दोघांचा इथं 6 आला. परत आता पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये मिळते का काय कॉमन, काही दिसतच नाही. त्याच्यामुळे आपण तिसऱ्या सेंटेन्स कडे गेलो, तिसऱ्या सेंटेन्सची हेल्प घेतली आहे का नाही. तिसऱ्या सेंटेन्सची हेल्प घेतल्यानंतर आपल्याला यू चा कोड मिळाला. मग एका सेंटेन्स मधले जर 3च जर शब्द असतील आणि त्याच्यामध्ये जर 2चा मिळाला असेल तर एक इथे असणारा ऑलरेडी त्याचा असणारच आहे का नाही. ओके, कळलं तुम्हाला. गॉटचा कोड किती काढला आपण, 8 काढला. तर चला पुढचा प्रश्न बघूया. तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. कळतंय का. पुढे बघा आता, चला आणखी एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न, जे मी 4-5 घेणार आहे प्रश्न, ते वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. 5च्या 5 वेगवेगळ्या प्रकाराचे, एवढे प्रकाराच्या मध्ये आहेत. आणखी आहेत पण तुम्हाला आता तुमची एक्झाम देण्यासाठी एवढे पुरेसे आहेत. आणि हे जे मी घेतलेत हे देखील प्रश्न टेटच्या एक्झामला येतात, टीईटीच्या एक्झामला येतात, अजून पोलीस भरतीला म्हणा किंवा एमपीएससीच्या म्हणा, पीएसआयच्या म्हणा, ह्या परीक्षांना अशा पद्धतीचे प्रश्न कोडिंग डिकोडिंग वर हमखास असणार. तर त्याच्यातलेच काही उचलून मी घेतलेत, म्हणजे तुमची कितीपर्यंतची तयारी होते बघा आताच. बघा आता, आपल्याला कोड शोधायला सांगितला आहे RAOML. तर याचा कोड शोधायला सांगितलेला आहे. तर बघा आता, इथे अशा कंडिशन दिलेल्या असतात, ह्याचा कोड शोधायचा आपल्याला. ठीक आहे. तर बघा, पहिले आणि शेवटचे अक्षर स्वर असेल, थांबायचं इथे, एवढं वाचून थांबायचं इथे. पहिले आणि शेवटचे अक्षर स्वर असेल तर पहिले आणि शेवटचे, बघा हे आणि पहिले आणि शेवटचे, ह्याच्यामध्ये स्वर दिसतोय का तुम्हाला, यामध्ये स्वर दिसतोय का पहिला आणि शेवटचा अक्षर. म्हणजे ही कंडिशन पुढे वाचायचीच नाही, कट. ही कंडिशन पुढे वाचायचीच नाही, आपल्याला याचा उपयोग आहे का, नाहीये. दुसरी, जर पहिले आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल तर, आहे का व्यंजन आर आणि एल, हो, पहिले आणि शेवटचे अक्षर व्यंजन आहे, म्हणजे पुढचं आता वाचूया आपण. तर दोघांचे संकेतन 9 असे करावे. तर दोघांचे संकेतन इथे पण 9 आणि इथे पण 9, मध्ये किती, 1 2 3, मध्ये 1 2 3, तर मध्ये हे 3 जागा आपण तशाच ठेवून देऊ. आणि पहिल्या आणि शेवटच्याला त्यांनी सांगितले 9 असे संकेतन करा. तर केलं का 9? ओके. आता पहिल्या आणि शेवटचं 9 केलं. पहिल्या आणि शेवटच्या मध्येच बदल करायचे होते फक्त. जर एखाद्या वेळेला ह्यांनी एवढंच दिलंय, ह्याच्या पुढे देखील असतं. पहिले आणि शेवटचे, पहिले आणि व्यंजन असेल तर दोघांचे संकेतन 9 करा, किंवा 2 वाढवा, किंवा पुढचं अक्षर घ्या, सगळ्यांची पुढची अक्षर घ्या. अशा पद्धतीचे पुढे देखील अजून असतं, पण आपल्याला एवढ्यावरच थांबायचंय बस. आपल्याला जेवढं सांगितले, जर दोघांचे संकेतन 9 करा, इथे ही कंडिशन संपली. म्हणजे फक्त ह्या कंडिशनचा यूज फक्त पहिल्या आणि शेवटच्या ह्यालाच होऊ शकतो. ठीक आहे. बाकीचे तसे जसे इथं दिले त्यांनी, हे बघा, हे प्रत्येक लेटर दिलंय आणि त्याचा कोड दिलाय, खाली अक्षर दिलंय, त्याचा कोड दिलाय. यू साठी 4, जे साठी 6, आय साठी 3, एम साठी 5, वाय साठी 2, ए साठी 8, आर साठी 1, एल साठी 9, ई साठी 0 आणि ओ साठी 7. ठीक आहे. तर
तर आपल्याला शोधायचं ए साठी 8, ओ साठी 7 आणि एम साठी किती येते 5 येते. एम साठी किती येते 5 येते. समजतंय का? तर आपल्या या शब्दाचा कोड झाला 98759. तर या शब्दाचा कोड झाला काय 98759. हा आपल्या शब्दाचा कोड झाला. समजलं का तुम्हाला? कंडिशन अप्लाय करावी लागते. अशा पद्धतीचे देखील प्रश्न असतात. एखाद्या वेळेला असतील देखील आणि नसतील देखील, पण तुम्हाला एक एक्स्ट्राची थोडं नॉलेज असावं म्हणून हा प्रश्न घेतलाय. समजलं का तुम्हाला? समजलं का तुम्हाला? आता हे या पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे? ओके, ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा, जरा पुसट दिसत असेल तर मी इथं लिहिते. एका सांकेतिक भाषेत 573चा अर्थ ते ब्रिंग कोल्ड वॉटर. ब्रिंग कोल्ड वॉटर. 342चा तर वॉटर इज गुड. आणि पुढे होते ब्राईट गुड बॉय, यासाठी 126. तर त्यांनी विचारले बॉय इज ब्राईट यासाठी खालीपैकी कोणते संकेत येतील? बॉय इज ब्राईट. बॉय इज ब्राईट. तर हे आपल्याला शोधायचं आहे. ट्राय करू शकता तुम्ही. बघा कसे काढू शकताय. पहिला काय आपलं पहिली स्टेप काय असली पाहिजे? कॉमन कुठे काय दिसतंय, दोन सेंटेन्स मध्ये कॉमन काय दिसतंय हे आपण बघायला पाहिजे. बघा, वॉटर वॉटर दिसलं का? मग वॉटर साठी मी लिहू शकते का? वॉटर 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 वॉटर. वॉटर साठी काय लिहू शकते? 3. ओके. आता बघा, पहिलं कॉमन काय आहे ते शोधून कोड काढून घ्यायचे. गुड गुड. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेंटेन्स मध्ये बघा, गुड गुड. मग गुड साठी काय लिहिला? गुड साठी काय कोड आला? 2. आता यामध्ये बघा, वॉटरचा पण कोड निघाला आणि गुडचा पण कोड निघाला. मग फक्त इथं इजच राहिला. मग इज साठी आपण 4 घेऊ शकतो का? इजचा कोड मिळाला ना आपल्याला. इज साठी 4 आला. आता आपल्याला बॉय आणि ब्राईट राहिले. बॉय आणि काय? ब्राईट राहिले. तर हे बघा, ब्राईट ब्राईट आणि बॉय. गुड साठी तर आपण 2 तर केला, पण ब्राईट आणि बॉय, ब्राईटचा 1 असू शकतो आणि 6 असू शकतो. पण 1 आणि 6 असणार हे तर कन्फर्मच आहे का नाही? आणि इज साठी 4 हे कोड असणार हे तर कन्फर्मच आहेत का नाही? समजा एखाद्या वेळेला उलटे सुलटे 614 किंवा 416 असे देखील असू शकतात, पण हे 3 नंबर तर आपल्याला कोड मध्ये असणार हे तर 100%. ओके. तर आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. आता बघा, आता ऑप्शन काय आहेत आपल्याकडे?
हे रफ वर्क झालं आपलं. बघा 671 हा नाही येणार. 475 हा पण नाही येणार. हा बघा 641 आणि 376. तर काय येईल आपला कोड? आपला कोड ऑप्शन नंबर 3 641. ऑप्शन नंबर 3 641. तर हा आपला कोड येईल. ठीक आहे, कळालं का? तर बघा अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत. होता का नाही? हा एक वेगळा होता, आधीचा वेगळा होता, तो फर्स्ट ऑल होता तो देखील वेगळा होता. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे मी प्रश्न घेते आणि ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये तुम्ही सॉल्व्ह करायचे. परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीचे प्रश्न आले तरी तुम्ही अडकला नाही पाहिजे. बघा पुढचा प्रश्न काय आहे? हा देखील एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. बघा आता बघा, पुढील सामग्री वापरून रॅनचे विसंकेतन करा. रॅन आपल्याला काय पाहिजे? रॅन, फक्त रॅनचं पाहिजे. आपल्याला सांगितले रॅनचे विसंकेतन करा. तर आता पहिली स्टेप आपली कॉमन काय आहे ते शोधायचं. पण आपल्याला तर दिले तिथं दोनच सेंटेन्स आणि दोन्ही सेंटेन्स मध्ये एक कॉमन असता तरी पण आपण काहीतरी केलं असतं. जे फक्त रॅन कॉमन असता तरी पण आपण रॅनचा कोड काढला असता. पण इथे किती कॉमन आहे? दोन. आय कॅन आणि आय कॅन. ओके, बाकी काहीच कॉमन दिसत नाही. आय कॅन दोन शब्द कॉमन आहेत. मग त्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये रॅन आणि पोल. आय कॅन ह्याच्यासाठी पोल आणि काय कॉमन आहे? रॅन. बघा पण आता एक कॉमन आपल्याला दोन दिसले. मग आपण आय साठी काय आहे आणि कॅन साठी काय आहे सांगू शकतो का? जर तिसरं सेंटेन्स दिलं असतं तर आपण सांगू शकलो असतो. पण आता सांगू शकतो का आय साठी कोणतं येईल आणि कॅन साठी कोणतं येईल? काही सांगू शकत नाही. आय साठी कोणतं येईल आणि कॅन साठी कोणतं येईल. तर बघा आता ऑप्शन बघा. विसंकेतनासाठी फक्त माहिती अपुरेशी आहे. फक्त माहिती अ मध्ये काय दिलंय हे बघा. आय कॅन रेस्ट हिअर चे प्रतिरूपण आहे आणि म्हणजे हा तर ऑप्शन येणारच नाही. हा ऑप्शन कट. विसंकेतनासाठी फक्त माहिती ब पुरेशी आहे. फक्त ह्याच्यावरून कसं आपण काढू शकतो? रॅनचं काढू शकतो का? रॅनचं काढू शकतो का? नाही काढू शकत. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे पण येणार नाही. विसंकेतनासाठी माहिती अ आणि ब पुरेशी आहे. अ आणि ब पुरेशी असते तर आम्हाला कोड भेटला असता लगेच. आयचा तर किंवा कॅनचा तर एक मिळाला असता तर एक आपण शोधला असतं. पण तसं आहे का? नाहीये. म्हणजे विसंकेतनासाठी माहिती अ आणि ब पण पुरेशी नाही. विसंकेतनासाठी माहिती अ आणि ब पुरेशी नाही. तर हे ऑप्शन येणार. ऑप्शन नंबर 4. परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे देखील प्रश्न असणार आहेत. नाहीतर तुम्ही कोड मला आलाच पाहिजे, कोड मला सापडलाच पाहिजे असे करत बसाल तर त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आणि त्यामुळे तुमचे प्रश्न भरपूर राहतील पुढे शिल्लक सोडवायचे.
तर अशा पद्धतीचे देखील प्रश्न असतात की त्याचा कोड सापडत नाही, पण ऑप्शन म्हणून ऑप्शन कडे बघायचं. म्हणून काय ऑप्शन कडे बघायचं, ऑप्शन मध्ये काय आहे, माहिती पुरेशी आहे नाही असे देखील ऑप्शन असतात. तर ऑप्शन कडे बघून देखील तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकता, म्हणजे वेळ वाचवू शकता. आता जर इथं 2 कॉमन दिसत असतील, आय कॅन इथं पण जर हे 2 कॉमन दिसत असतील आय कॅन, मग तुम्ही रन साठी कोडचा कोड काढू शकाल का? रन साठी कोड मिळेल का? नाहीच मिळणार. म्हणजे फक्त ही माहिती अ आणि ब पुरेशी नाही. आणखी देखील एखादं सेंटेन्स असतं तर काढलं असतं. ओके, चला पुढं. तर बघा, एका सांकेतिक भाषेत पिक दा पा वेअर आर यू, आणि यू मे कम. यू मे कम साठी डा ना जा. आणि पुढचा आहे ना का सा. ना का सा साठी ही मे गो. तर आपल्याला शोधायचंय कम. आपल्याला काय शोधायचंय? कम साठी कोणता कोड येणार? तर आपल्याला शोधायचंय कम साठी कोणता कोड येणार. तर बघा, आता पहिलं काय आपलं कॉमन, पहिलं कॉमन बघूया. कॉमन हे बघा, याच्यामध्ये यू म्हणजे हा यू कट झाला. इकडचा कोड ह्याच्यामध्ये काय सेम आहे? हा कट झाला. ओके, परत आता सेकंड आणि थर्ड मध्ये बघा, मे, ह्या दोघांमध्ये समजलं का? आलं का आन्सर? इथे फक्त कमच राहिला, इथे फक्त कमच राहिला. मग ह्याच्यामध्ये कम साठी काय? कम साठी कोणता कोड यूज होईल? जा. विरुद्धार्थी शब्द कम आणि जा. चायनीज कोडिंग म्हणतात त्याला. चायनीज, चायना मधले असे शब्द वापरतात. चायनीज कोडिंग आहे हे. ओके, तर समजलं का तुम्हाला? समजलं का तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न असतात हे? असं मी ह्याचं उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, चला. ओके, तर अशा पद्धतीने आज आपला कोडिंग डिकोडिंग हा घटक संपलेला आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.